मुंबई से सटे पालघर जिले के बोईसर के टीमा हॉल में अम्लीय पदार्थों पर नियंत्रण यानी अंकुश लगाकर टोटली पालघर जिले में बंद करने को लेकर एक बैठक बुलाई गई। इस बैठक में कई दिग्गज नेता, राष्ट्रवादी कांग्रेस, शिवसेना, कई दिग्गज नेता और पत्रकार भी उपस्थित थे। विशेष तौर पर स्कूली शिक्षकों ने इस बारे में जानकारी दी कि स्कूलों तक ड्रग्स पहुंच चुका है। वो नशीला पदार्थ जो युवा पीढ़ी को ही नहीं बल्कि पूरे परिवार को मिटा देता है। ऐसा नशा जिसे करने के लिए बच्चे बेताब रहते हैं। यह नशा कहाँ से शुरू होता है और कैसे उनके शरीर तक पहुँचता है, क्योंकि धीरे धीरे सूंघने की आदत लगती है, फिर गोलियों का असर होता है, फिर दवाओं का असर होता है और लास्ट में जाके इंजेक्शन पर पहुंचता है। इसी को लेके युवा पीढ़ी काफ़ी बर्बाद हो चुकी है। कई घर बर्बाद हो चुके हैं। कई माता पिता ने इस चिंता को जताया, लेकिन आज नेता जागे हैं और उन्होंने इस अम्लीय पदार्थ को पूरे पालघर जिले में बंद करने के लिए एक बैठक बुलाई। इस बैठक को बोईसर के प्रभाकर राहुल ने बुलाया, जहां पर संजय पाटिल, प्रशांत पाटिल जैसे दिग्गज नेता साथ में रहे। इतना ही नहीं, आरपीआई, शिवसेना, शिंदे गट, उद्धव गट, आरपीआई और कई विभिन्न पक्षों के लोग भी उपस्थित थे। इतना ही नहीं, इनके साथ बड़ी मात्रा में बोईसर के दिग्गज पत्रकार भी उपस्थित थे। उन्होंने भी इस मुहिम में साथ देने का भरोसा दिया। इस दौरान एकता सामाजिक संस्था के अध्यक्ष शमीम शेख ने अपने पदाधिकारियों के साथ मिलकर समर्थन देने का ऐलान किया। प्रभाकर राहुल ने कहा कि आज युवा पीढ़ी काफ़ी बर्बाद हो रही है। बोईसर की झुग्गी झोपड़ियों में, पालघर की झुग्गी झोपड़ियों में इस तरह से नशा पहुंच चुका है और वो धीरे धीरे घरों तक पहुंच चुका है। कई इंजीनियरिंग कॉलेजेस हैं, कई स्कूल हैं, वहाँ भी यह नशा पहुंच चुका है। आज आसानी से न सिर्फ पान की टपरी पर बल्कि मेडिकल स्टोर पे भी ये नशे के सामान मिल जाते हैं। प्रभाकर राहुल आगे बोले कि इतना ही नहीं, हार्डवेयर की दुकानों पे भी नशे का सामान मिलता है। नशा करने के विभिन्न तरीके हैं और विभिन्न तरीके के सामान को लेके युवा पीढ़ी नशे की लत में उतर चुकी है। इस दौरान उन्होंने बताया कि नशा न सिर्फ व्हाइटनर से, नशा न सिर्फ गोलियों से, नशा न सिर्फ कोई सामान से, बल्कि नशा उस चीज़ से भी होता है जो जूता चिपकाने की सोल में उपयोग किया जाता है। यानी आप सोचिए कि नशा करने के किस तरह के मार्ग युवा पीढ़ी अपना रही है और बर्बाद हो रही है। कई जगहों पे ये भी देखा गया कि नशा करने के लिए लोग किसी की हत्या भी कर देते हैं। नशा नहीं होने पे खुद आत्महत्या भी कर लेते हैं। नशे का सामान न मिलने पर बेचैन हो उठने वाली पीढ़ी आज पूरी तरह से बर्बाद हो रही है और आर्थिक परिस्थिति में उस परिवार को भी बर्बाद कर रही है जो इस नशा के अंदर लिप्त है। आज जो बैठक बुलाई गई, उस टीमा हॉल की बैठक में कई लोग उपस्थित थे। वहाँ पे कुछ लोगों ने ये भी बताया कि आज़ाद नगर, भैयापाड़ा, दांडीपाड़ा, रेलवे पटरी के आसपास के इलाके, झुग्गी झोपड़ी इलाके और कई ऐसी जगह हैं जहाँ पर नशा करने वाले के रैकेट्स बड़े पैमाने पे चलते हैं। इन रैकेट को ख़त्म करने के लिए प्रभाकर राहुल ने बीड़ा उठाया है और उनको साथ यहाँ की जनता ने दिया है। न सिर्फ जनता ने बल्कि दिग्गज नेताओं ने भी दिया है। इन नेताओं ने पुलिस के आला अधिकारियों से भी मुलाकात की। अब स्कूलों में रैली निकालेंगे और जन जागृति करेंगे और लोगों को बताएंगे कि किस तरह से उन्हें बोईसर को नशा मुक्त करना है। न सिर्फ बोईसर बल्कि पालघर जिले को नशा मुक्त करना है। इसमें सभी का सहयोग लगेगा और प्रभाकर राहुल इसके हीरो रहेंगे और उसके पीछे सभी पार्टियों के नेता और जनता रहेगी। प्रभाकर राहुल ने कहा कि आज हमें ज़रूरत है इस नशा केंद्र को रोकने के लिए। जो नशा के केंद्र हैं, नशा के जो अड्डे हैं, नशा के जो सप्लायर्स हैं, इनको रोकना होगा। आज उन्हें ढूंढ के निकालना होगा और आज उनको रोकने के लिए सब ने कमर कस ली है। इसमें पुलिस अधीक्षक से लेके पुलिस हवलदार तक का सहयोग मिलेगा, ऐसा उनको आश्वासन
पालघर के पुलिस अधीक्षक ने दिया है, इसमें कोई समझौता नहीं किया जाएगा, चाहे वो किसी भी पार्टी का हो, चाहे किसी भी नेता का आदमी क्यों ना हो। क्योंकि आज पड़ोसी का घर बर्बाद हुआ, कल खुद का भी घर बर्बाद हो सकता है। इसीलिए हर नागरिक ने जागरूक होकर इस मुहिम में हिस्सा लेना है। आए हुए प्रतिनिधियों ने यह भी बताया कि कई बार नशा करने वाले जो लोग हैं, उन्हें जो नशे का सामान सप्लाई करते हैं, उनके नाम तक पुलिस को शिकायत में भेजे जाते हैं, लेकिन पुलिस कार्रवाई नहीं करती। यहाँ तक कि एक सामाजिक सेवक ने कहा कि उन्होंने तो जब पुलिस को शिकायत की तो पुलिस ने कहा कि उनका क्षेत्र ही नहीं है इस पर रोकथाम करने के लिए। ये बड़ी बात है, लेकिन अब देखना यह होगा कि प्रभाकर राहुल द्वारा उठाए इस कदम में कितनी सफलता मिलती है। विषय हा पहिल्यापासून आपल्या मनामध्ये होता, पण गेले 7-8 वर्ष माझी मानसिकता बरोबर नसल्यामुळे नंतर मग 1 वर्ष थोडा प्रॉब्लेम मध्ये असल्यामुळे मी त्याचा हात टाकू शकलो नाही। पण आता एकदम ज्याला म्हणतात ना की ज्याचं डोकं ठिकाण असेल तो सगळं काही होऊ शकतो। कारण मी आता एकदम प्रिपेअर्ड आहे आणि ज्या पद्धतीने समाजासाठी ज्या पद्धतीने पूर्वी करत होतो त्याच पद्धतीने आता करण्याचा, याच्या पुढे करण्याचा मानस आपल्या मनामध्ये ठेवून आता कामाला उतरलेलो आहे। आणि म्हणून आल्या आल्या पहिला विषय मी कारण का गेल्या वर्षभरात जे काही अनुभव आले, जे काही बघायला मिळालं, ज्या गोष्टीचा म्हणजे खरोखरच ज्याला म्हणतात ना की अतिशय जवळून मी जाऊन बघून आलो सगळं काय परिस्थिती आहे। तुम्हाला बोईसरची परिस्थिती जर तुम्हाला बघितली ना तर तुमच्या पायाखालची जमीन सरकून जाईल। आतापर्यंत बोईसरमध्ये कमसे कम माझ्याकडे नावाची लिस्ट आहे, म्हणजे त्याच्यावर मी काम केलं ते सांगतो। आतापर्यंत 30 ते 40 तरुण मुलं मेलेली आहेत दरम्यान, 30 ते 40 मुलं मेलेली। काही लोकांच्या संसार उद्ध्वस्त झालेले। हे सर्व बघत असताना आता ह्या 8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्ही फिरलो, रात्री गेला ती फिरतो आम्ही। खास एक टीम तयार केली, जशी पोलिसांची टीम आहे तशी आपल्याकडे पण एक टीम तयार केली। म्हणजे हे सगळं करण्याचा अभ्यास झाला पाहिजे आपल्याला। त्यावेळी येऊन बोलणार काय हा पण मला विचार होता, कारण आपल्याला तो शोक नाही, आपण ते कधी नशा केली नाही। ज्या समाजामध्ये आपण जन्म घेतलेला आहे त्या समाजाचे आपण काहीतरी देणेकर आहोत। आणि नशा करणारे, विकणारे यांना जात धर्म भिधर्म काही मिळत नाही। त्यांना पैसा हा त्यांचा धर्म आहे, त्यांना पैसा कमवायचा आहे, त्यांना मोठं व्हायचं आहे, त्यांना गाड्या फिरवायच्या आहेत आणि त्यातून काही कोणाचा संसार उद्ध्वस्त होऊ दे, कोणी मरू दे, कोणी काय करू दे, पण त्याच्या घरातला कोणी लिंब होत नाही तिथपर्यंत त्याला काही त्याची महत्व त्याला काही कळत नाही। त्यामुळे ह्या सर्व गोष्टीचा विचार करून जी परिस्थिती आजची ह्या जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे आपण तुम्ही उडता पंजाब बघता तसा उडता पालघर जिल्हा झालेला आहे। मला ह्या नुसती एक व्हायरल माझा जो हा झाला व्हिडिओ, मला मुरब्याच्या सरपंचांचा फोन आला, नवापूरच्या लोकांचा फोन आला, तारापूरवरून फोन, डहाणूघाडीतून फोन आला, अशा बऱ्याच ठिकाणून बऱ्याच भागातून फोन आले। आपल्या लोकांचे फोन आले तर बरोबर आहे, त्यांची जी परिस्थिती सांगण्याचे फोन आले। कारण काय तुम्हाला माहिती आहे, मच्छीमार समाज पावसाळ्याला मोठी बंद झालाय का ते बिचारी मुलं बसलेली असतात एकदम, आणि ते तरुण आणि एकदम मजबूत काम करण्यात पोर असतात, ती पण याच्या मागे आली जाणार। ही आपल्या ग्रामीण भागातली परिस्थिती आहे। तुम्ही आदिवासी भागाचा आदिवासी मुलांना कधीच ह्या नशेचं माहित नव्हतं, त्यांना फक्त विडी आणि दारू आणि पान ह्याच्या पद्धतीने काय माहित नव्हतं। परंतु आदिवासी भागांमध्ये पण ही सर्व म्हणजे आतापर्यंत ही 14 माझ्याकडे 14ची लिस्ट आहे, ही 14 जे नशेचे आहेत हे सर्व इकडे पसरलेले आहेत। आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो कोण कोण आहेत। गुटखा म्हणजे टपरीवर पण मिळतो, टपरीवर पण मिळतो, आणि गुटख्यामध्ये एवढं काही त्यांनी सगळं घाण करून ठेवलं गुटख्याची, कारण ते गुटखा खायला परिस्थिती आपण सगळ्यांना माहिती आहे काय होतं ते काय नाही। महाराष्ट्रामध्ये बंदी असून सुद्धा बाकायदा गुटखा विकला जातो, आणि हे खरं पोलिसांच्या सहकार्यामुळे विकला जातो, कसं ते काय करा त्यात काय वाद नाहीये। प्रत्येक 2 नंबरचा धंदा पोलिसांना हाताशी धरूनच केला जातो, ही समाजाला माहिती आहे, सगळं जग जाहीर आहे। परंतु
आपल्याला एक वेळ आपण जर मनापासून काही चांगला विषय ठरवला आणि आपण जर आपल्या मनामध्ये एक पक्की जिद्द पकडली ना तर त्याला आपण पुरं व्यवस्थित नेऊ शकतो आणि संपवू शकतो ही मला खात्री आहे. आणि मला एवढा विश्वास आहे माझ्या तुमच्या सर्व लोकांवरती, कारण ज्या संजयला भेटलो, जळेला भेटलो, त्यांनी माझं कौतुक केलं. त्यांनी मला सांगितलं आम्ही तुमच्या पाठीशी पूर्ण आहोत, तुम्ही काही पक्ष काही बघू नका, अशा प्रकारे मला सर्वांनी सांगितलं. आणि आता हे सर्व बघून माझी आता आणि ताकद वाढली. मी गेले 4 दिवस कंटिन्यू झाडा मारतोय पोलिसांकडे, बिंदा झाडा मारतोय. तुम्हाला एक जण बोलला कुठे पुढे येतो ते ऐकायला लपडी नको. मला आता काय मेली गोबडी कशाला वेळ आलीशी आपल्याला काय फरक पडत नाही. उद्याला कोणी आला तू नाही बोलतो काय तू घरतुरले असतात, तू कुठे पण काय पण घुसकून जातात तसं ती नशा त्याची आहे. नशा मिळाली नाही ना तर त्यांना काही करावं वाटते, अशा नशा याच्यामध्ये आहे. यांनी सांगितल्याप्रमाणे तो ब्रेडला मी स्वतः बघितलं ते. म्हणजे आताच्या परिस्थितीमध्ये आणि सर्व याच्यामध्ये कोण आहे, कुणी 40-50 वर्षाचे कोण नाही मिळत. सर्व शाळकरी मुलं आहेत, कॉलेजची मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, जी बेकार फिरतात ती मुलं आहेत. आणि ती मुलं करताना तुम्हाला काय वाटते का ते करतात ते नशा करतात आपल्याला काय होत नाही असं नाही. आणि पण त्या नशेमध्ये तुमची आई बहीण कोणी बाहेर निघली तर तिला पण ते पकडायला कमी करत नाही, ही परिस्थिती आजची आहे. आणि म्हणून सामाजिक दृष्ट्या सर्व गोष्टीचा विचार करून आपण ह्या गोष्टीमध्ये सर्वांनी नुसतं माझ्या बरोबर राहून नाही, अगदी पुढे जाऊन आपण काम करायला पाहिजे. आणि तुम्हाला एक शब्द देतो, काही कोण सांगितलं तडजोड व्हायला तर तो कामा नाही, बरोबर आहे. तुम्हाला एक शब्द देतो आपण की जी आम्ही कमिटी जी बनवू, जे काय आम्ही सर्व एकत्र येऊ, जी पोरं, कारण सर्वांना तुम्ही सर्व बरोबर असता पण शेवटी 4-5 लोक 10 लोक महत्वाचे लोक असायला पाहिजेत. कारण आपण सर्व जर पोलीस स्टेशनला गेले तर बसायला पण जागा नसेल, पण 4 प्रतिनिधी आपले गेले तर तिथे नीट होऊन चर्चा करू शकतात. अशा 4-5 जे लोक आपण घेणार आहोत मी सर्वांना सांगून ठेवतो, कुठलाही व्यक्ती तडजोड करणारा नसणारच नसणार कुठेही. मी हे केल्यानंतर सुरू केलं एकाला निरोप दिला, म्हणजे बाबा तो सुरवे कोण आहे त्याला निरोप त्याला बोलव. बाई कशाला त्याला बोलव, तो काय यायला तयार ना. फक्त त्यांनी निरोप आला, काही निरोप आला तर तुम्हाला मी काही सांगत नाही. पण तू जेव्हा निरोप आले मी त्याला बाबा रे तुला जे करायचे तू कर, एकतर हा धंदा सुरू त्याला तो आला निरोप घेऊन त्याला त्याला बोलव, त्याला मी हात जोडतो, बाबा रे आतापर्यंत केलं फार कल्याण केलं समाजाचं, ह्याच्या पुढे तुझं कल्याण चालणार नाही. तू आपल्या बेडिंग विसरा बांध आणि मोर्चाच्या बाहेर जा, काय तुम्हाला काशी करायचे तुम्ही तिकडे करा, इकडे काय करायचं नाही. हा माझा निरोप आहे, हा त्याचा माझा निरोप त्याला दे. बाकीच्या तडजोडी तू माझी करू नको. माझ्या वजनाच्या 10 पटीने का 100 पटीने काय आलं तरी मला त्याची गरज नाही. मी फक्त जे काय करणार आहे आता माझ्या समाजासाठी मला करायचं आहे, त्यामुळे कुठलीच तडजोड कुठे कोणीच करणार नाही. संजय भाई मजबूत आहेत, आम्हाला कमवायला बरेच रस्ते आहेत तर कमवायला, पैसे कमवायला सगळ्यांना रस्ते आहेत. त्यामुळे आपण सगळ्या गोष्टीतून आपण ते परिपूर्ण राहणार. काही तुम्ही मनामध्ये कोणाच्या मनामध्ये कोणी सांगितलं ना तरी धरायचं आणि चल घेऊन ये रे बाप चल, प्रभाकरने तडजोड केली किंवा संजय भाऊने फोन केला ह्यांनी तडजोड केली, हे समोर करायला पाहिजे. मागे बोलू कारण तुमच्यामध्ये आमच्यामध्ये खूप टाकले लोक असणार आहेत. कारण काही राजकीय लोक ह्यांच्याकडनंही हप्ते घेतात, हे पण आमचे निदर्शन झालेले आहे. राजकीय लोक पण घेतात, पोलीस घेतात, पत्रकारही घेतात, काही लोक पत्रकारही घेतात. पण सर्वांना आपल्याला सांगायचं आहे, कारण शेवटी त्यांना हेच सांगायचं तुम्ही घ्या कुठून पण घ्या, पण इकडे विषय करू नका. इकडे ह्या बाबतीत काही बोलायचं नाही, बाकी तुम्ही काय पुढे तोडपाणी करशील त्याला आमचं काही घेतलं नाही. पण ह्या अंमली पदार्थामध्ये कुठल्याही बाबतीत कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही. अशा प्रकारे आपण त्या सगळ्यांना हात जोडून पहिला विनंती करूया. कारण शेवटी कसं असते, एखाद्याला काय नसेल, आता काही लोक असतात आता पोलिसांना मी एसपीकडे गेल्यानंतर एसपी साहेब मला बोलले, अरे राहुल तुम्हाला काय मदत पाहिजे या बाबतीत, अंमली पदार्थाच्या विरोधामध्ये तुम्हाला पोलीस डिपार्टमेंट अख्ख्या जिल्ह्याचं पोलीस डिपार्टमेंट तुमच्या बरोबर आहे, तुम्हाला जे पाहिजे ते सांगा, आम्ही तुमच्यावर करायला तयार आहोत. पोलीस साहेब मला आहे पोलीस आमच्याकडून नंतर करतात हे आमच्या निदर्शनात आले आहे. मला काय तुमच्याकडे नाव होती ते द्या, तुम्ही विचार करत नाही. मी बाकायदा नावं लिहिली, ती नावं पोलीस स्टेशनला दिली, साहेबांना दिली. म्हणजे साहेब ही घ्या नावं, ही नावं घ्या. म्हणजे हे तुमचे हप्ते घेतात, कोण कुठे घेते, नावाविषयी देऊन टाकलं, काय आपल्याला फरक नाही पडत, जे आहे ते देऊन टाकलं. म्हणजे त्यांनी पण लगेच ऍक्शन सुरू केली.
आणि म्हणून त्यांनी ती ऍक्शन सुरू केली. त्यांनी सरळ सांगितलंय कुठल्याही परिस्थितीमध्ये अंमली पदार्थाच्या बाबतीत आमचं पोलीस डिपार्टमेंट कुठेही तडजोड करणार नाही. जे धंदे चालू आहेत ते धंदे बंद होतील याची जबाबदारी आम्ही घेतो, पण शेवटी तुमची आम्हाला साथ असावी. करून टाकलं शाळेत त्याला घेतलं नाही. तुझ्यासारख्या व्यक्तीला या शाळेमध्ये जागा नाही, जेणेकरून एक आंबा पूर्ण आंब्याची टोपली नासवू शकतो तर एक विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांनाही खराब करू शकतो. हे त्याच्या मागचं रिझन आहे. त्यानंतर सर्व शांततेत सुरळीतपणे चालू होतं आणि आता गेल्या 15 दिवसांपूर्वीची गोष्ट, विद्यार्थी माझ्या शाळेतला आणि त्याला फितूर करणारे इतर आपल्याच आसपासच्या शाळेतले आहेत, मी नाव नाही त्यांचं घेऊ इच्छित, पण त्यांनी जे बोडक्यासारखे पदार्थ की जे बॅन आहे महाराष्ट्रामध्ये ते हुक्का घेणाऱ्या वस्तू, हे आम्ही कधी पाहिल्याही नव्हत्या, ह्या त्या विद्यार्थ्यांकडे आल्या. ह्या तुमच्याकडे आल्या कशा? तर हा विद्यार्थी सांगतो की मला या विद्यार्थ्याने त्याच्या फ्रेंड असतात ग्रुप असतं सर्कल, त्यातून मला ते दिलं गेलं. म्हटलं ह्याचं यूज काय असतं रे? तर तो सांगत होता की ह्याचा यूज म्हणजे ह्याच्यात फ्लेवर्स येतात वेगवेगळे आणि ते सुंगल्यानंतर ती वेगळ्या प्रकारची नशा येते. हे तर आम्हाला माहितीही नव्हतं की मुलं आम्हाला सांगत होते. मग ते चार्ज करायचं आणि चार्ज करण्यासाठी म्हणे मी घरी घेऊन जाऊ शकत नाही, मग मी एका मेडिकलवर ते चार्ज करायला घेऊन गेलो. तो विद्यार्थी ते बोडका काय हुक्का तो शाळेत घेऊन आला आणि तो बाथरूम मध्ये जाऊन ते इनहेल करण्याचा प्रयत्न करू लागला आणि ठसकायला लागला त्याला. मग इतर विद्यार्थ्यांनी आम्हाला सांगितलं मॅडम इसके पास ऐसा ऐसा है. तब जाके हमने वो देखा तो उसके पास वो था. तो हुक्का बोलते हैं उसे, क्या हम लोगों ने तो पहली बार देखा था, वो फ्लेवर उसके अंदर लिखा हुआ था ये फ्लेवर का है करके. सो आम्ही विचारलं तर त्या मुलांनी सांगितलं मॅडम हे आमचं नाहीये, आम्हाला ह्या दुसऱ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी दिलं. मी अर्ज दिला होता, पण हे एकट्याचं काम नाहीये. आपण जेव्हापर्यंत एकत्र येत नाही, एकत्र भेटत नाही, तेव्हापर्यंत हे वैषम्य बंद होणार नाही. आपल्याला एकत्र येणं जरुरी आहे. एकटा माणूस हे सर्व ह्याची जी साखळी असते ती लांब लांब आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रातून आहे. एक सप्लायर आहे तो वेगळा सप्लायर आहे, दुसरा सप्लायर आहे तो वेगळा सप्लायर, असे अनेक सप्लायर आहेत. आणि टपरीवर यांचे एक विशिष्ट टपरी आहे, पानाच्या टपऱ्या आहेत विशिष्ट, त्याच्यावर हे सर्व सप्लाय भेटतं. आम्ही कितीतरी ठिकाणी गेलो, त्याची पाहणी केली, भेटली पण आणि पोलिसांना कळून त्यांना ताब्यात पण दिले, पण ते काय 2 दिवस मध्ये येतात बाईक आणि त्याच्यानंतर त्याला सोडलं जातं, परत सोडलं जातं. काय काय प्रॉब्लेम आहे आपल्याला काय समजत नाही, पण त्याला परत 2 दिवसांनी आणि तो जसेला तसाच परत त्या टपरीवरती तो माल विकत असतो. तर त्याला कुठेतरी आळा लागला पाहिजे, त्याला कुठे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपण आज सर्व एकत्र जमलंय, मला वाटतं फार चांगली गोष्ट आहे आणि फारच चांगले काम आपण करत आहे. त्याच्यामुळे अजून एकटा ह्याच्यापेक्षा जास्त लोक येतील पुढच्या मिटिंगला. आणि हा सर्व महाराष्ट्राचा प्रॉब्लेम झालेला आहे, पण त्यातल्या बोईसरमध्ये अतिशय झाला आहे. प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक पाड्यावरती ड्रग्ज भेटतोय, म्हणजे वेगळ्या प्रकारचे ड्रग्ज आहेत. ड्रग्ज हे पोलिसांना माहिती आहे, ड्रग्ज तिथल्या स्थानिक घेताना माहिती आहे. हे पकडायला घेतच पाहिजे, शंकाच नाही आहे. पण ड्रग्जच्या बरोबर अजून एक फार मोठा मुद्दा आहे, तो म्हणजे सटोरी. त्या सटोरीमध्ये पण बरेचसे घरचे मुलं मुली बर्बाद होत आहेत. हे सट्टे लावत चालले, क्रिकेट बेटिंग कसं लावले, हा पण फार मोठा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये सुद्धा मुलांना आम्हीच दाखवतात, त्यांना पहिला जिंकून देतात, थोडे पैसे देतात, नंतर लावायला लावून ते जिंकले तर त्यांचे पोट उचलते. हा एक मोठा मुद्दा आहे. त्याचबरोबर तिसरा मुद्दा असा आहे की सगळे पकडल्यानंतर पोलीस पकडतात किंवा पकडून देतात, पण त्याच्यासाठी काही लोक त्यांच्या पोलीस स्टेशनमध्ये शेटिंग लावतात की यांना सोडा, हा माझा कार्यकर्ता आहे, हा माझा मतदार आहे. याच्यात सुद्धा काहीतरी विचार झाला पाहिजे की पकडल्यानंतर त्याला सोळाला कोणी गेलं नाही पाहिजे, उलट त्याला 8 टाकायला कसं जास्त होईल हा विचार करता तर बरं होईल. जास्त परत ऍक्शन पण घेतली नव्हती. तर मला असं सांगायचं आहे की प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या आपल्या भागात अशा भागात कुठे काय होतंय का की काय ह्याचं सरपंच उपसरपंच सदस्य यांनी त्याच्यावर या टीमवर्कनी त्याच्यावर काम केलं पाहिजे की आपल्या भागात जेणेकरून असं कुठे काय व्हायला नको आहे. इथे जास्त प्रकाश टाकणं गरजेचं आहे. प्लस पालकांमध्ये सुद्धा पालकांनी जागरूक राहायला हवाय, नाहीतर इथे कॉन्फरन्स घेणार, घरी जाऊन आपणच संध्याकाळी काहीतरी घेऊन बसणार तर तिथे मुलांवर फार मोठा त्याचा परिणाम होतो. मग याचा विचार करता सर्वांनी याच्याकडे जर एक गांभीर्यानं पाहिलं तर हे युवांमधलं जे क्रेज आहे आजकालचं नशिली पदार्थ घ्यायचे हे कुठेतरी कमी होईल. खरं तर खूपच वाढलंय.
पण आपण कमी करण्याच्या दृष्टीने एक पर्याय शोधून त्याच्यावर काम करणं महत्वाचं आहे आणि जे काही भाई पाऊल उचलतील त्याच्यामध्ये आमचा सहभाग पूर्णपणे असेल एवढी शाश्वती देते. ग्रामसभा होती तेव्हा मी नावानिशी ठराव घेतला होता बोईसर ग्रामपंचायत आणि नीलम संख्येनं सांगितलं आपण पोलीस स्टेशन जाऊन पत्र देऊ आणि पत्रही दिलं. पण आम्हाला एक वाईट अनुभव आला. मी म्हणतो ते आपण मीटिंग ठीक आहे, आपण हे करू, बंद करायचा प्रयत्न करू, पण खरोखर बंद होईल का? कारण जिथे मोठं रॅकेट्स आहे, उद्या कुठून जर आम्ही त्या कोण माफिया आहेत ना डीलर, त्याचं नाव जर घेतलं तर आम्हाला त्रास होऊ शकतो. त्याला पोलीस कोण काही करणार नाही, कारण पोलिसांच्या मोठ्या प्रमाणात हत्या असतात आणि मी पोलिसांच्या विरोधात बोललो तर उद्या माझी इन्क्वायरी काढली. कोणी बसलेला माणूस पोलिसांच्या विरोधात बोलणार नाही. पण पोलिसांची ही ड्युटी आहे की हे बंद करायचं. पोलिसांनी विचार केला तर विथिन 8 दिवसात बंद करू शकतात. ते त्यांना माहिती आहे टपरीवर काय विकलं जातं, कोण ड्रग्स विकतं. मी निलेश सुर्वे करून नाव आहे, त्याचं नावानिशी पत्र दिलेलं आहे. तुम्ही पोलीस स्टेशनला तुम्ही पाहू शकता तो लेटर. पण काही होत नाही, तो काय 2 दिवस मध्ये जातो सुटतो. तर आपण सर्वांनी आता एकत्र आल्या प्रभाकर भाईच्या माध्यमातून तर आपण सर्व एकत्र येऊन काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे आणि माझे पाठिंबा असेल. तुम्ही कुठेही बोला, आंदोलन करायला किंवा कुठेही संबंधित खात्याकडे जायला तुम्ही तयार आहे. साथियों, सबसे पहले ये कि हम इसके लिए करें क्या, इसके लिए हमने कुछ रूपरेखा बनानी पड़ेगी और उस रूपरेखा में जैसे बैनर है, पोस्टर है, हैंडबिल है, इस टाइप की कुछ हम शुरू करें. सोशल मीडिया का यूज करें, कुछ वीडियो बनाए, कुछ बना के हम लोगों को जागरूक करें. पहले जागरूक करना भी जरूरी है. पहले जाके हम किसी को ठोक दे मार दें, ये भी थोड़ा सा उचित नहीं लगता मुझे, क्योंकि वो काम अपना नहीं है. अपना काम है कि समाज जन जागृति करना. जन जागृति के जो पॉइंट हैं उन पे हमें काम करना पड़ेगा. तो मुझे लगता है कि आज जैसे फोन प्रभाकर भाई का आया कि ऐसा काम के लिए आना है, तो भरी बारिश में सभी लोग आए. आज इतने लोग आते नहीं है. कॉमन आप कोई भी मीटिंग बुला लो, अगर कोई अलग मीटिंग है तो आ जाएंगे खाने पीने के लिए, बट इस प्रोग्राम में लोग आते नहीं है. लेकिन आज लोगों को ये जरूरत महसूस हुई कि मेरा बच्चा या उसका बच्चा, पड़ोसी का बच्चा कोई भी बिगड़ रहा है, तो इसका असर आज नहीं तो कल मेरे फैमिली पर भी पड़ेगा. ये सोच के हम लोग आज सब आए हैं. तो मुझे लगता है कि अगर सब एकजुट होकर काम करेंगे तो बोईसर क्या, हम पालघर क्या, धानुक तक यानी जिला पूरा सुधार सकते हैं. हम लोग करीब 15 दिन पहले प्रभाकर राहुल साहब और हम लोग करण भाई इनके ऑफिस का एक उद्घाटन था. उसमें प्रभाकर साहब ने एक पॉइंट ये उठाया था कि सभी पत्रकारों ने, सभी साथियों ने एक मदद करनी है कि अपने को बोईसर अम्लीय पदार्थ मुक्त करना है. ये बात जब पुलिस के पास गई, तो डीएसपी उसमें जागरूक हुए, और डीवाईएसपी ने जो अपने विकास नायक साहब हैं, उन्होंने इसके बारे में मीटिंग बुलाई सब टपरी वालों की. हम लोग के सब पत्रकार साथी वहां उपस्थित थे और उनको उन्होंने टाइट किया. तो प्रभाकर भाई आपका जो पॉइंट था वो पुलिस ने क्या बोलते थे पॉइंट उछलना. तो हमको अच्छी बात है, वो काम कर रहे हैं, उनको हमें साथ देना है और उनका साथ लेना है. हमारी कुछ लिमिटेशन है कि हम कितना काम करना है, कहाँ का करना है, उस तरह की उनकी ड्यूटी उनको भी करें. जैसे कोई लोग बोलते हैं कि पुलिस बोलते हैं कि हमारा जो काम ही नहीं है. अरे पुलिस सब जगह दारू पकड़ते तो दारूबंदी वाला अलग डिपार्टमेंट, अलग सब डिपार्टमेंट है ना. आप काम करते हो ना, तो इसको भी आप एक आगे एक समाज के हिसाब का काम है, तो आप पुलिस वाले भी आगे आइए और आपके भी बच्चों को बिगड़ सकते हैं. तो इसका जो दुष्परिणाम है आपके फैमिली पर भी पड़ सकता है. कहीं रहते हैं आप तो 16 घंटे ड्यूटी करते, 18 घंटे ड्यूटी करते हो, तो वो जो फर्क पड़ेगा उसे रोकने के लिए हमने ये सब काम करना है और ये पूरी समाज की जिम्मेदारी है. आज मुझे बहुत खुशी है कि समीर भाई इतने दूर से आ गए, सब लोग इतने दूर से आ गए और भारी बारिश थी. तो आप अगर आगे आएंगे ये बोईसर कैसे नहीं सुधर सकता है. इस बारे में मुझे एक छोटा सा दृष्टांत याद है, अगर आगे हो तो मैं बोलने की कोशिश करूं. एक बार कुछ हंस और हंसी भांडर
मला तर तुम्ही सांगता तुम्ही पत्र देत ना, मला एका पत्रात पोलिसांनी लिहून दिलेलं आहे. हा, मला एका पत्रात पोलिसांनी लिहून दिलंय की आमचा या विषयाशी संबंध येत नाही. हा खरं सांगतो काय, तुम्हाला वाटलं दाखवू शकतो माझ्या ऑफिसमध्ये. हा विषय एवढा गंभीर झालेला आहे ना की आपण रोज सकाळी निघताना ही भीती असते, ही गोष्ट कुठे आमच्या घरापर्यंत नाही, कारण आम्ही बघितलेलं आहे. आणि तुम्ही जसे बोलले ना की त्याला 2 मारा तिथे बोलून जातील, तुम्ही त्याला 2 तास मारा तरी ते उठून चालत नाही. ही खरी गोष्ट आहे, ही खरी गोष्ट. तुम्ही 2 तास मारा त्यांना काही होत नाही. आणि वर्ष हा विषय चालू आहे. भाई मी खूप दिवसापासून प्रयत्न करतो हा विषय हाताला घ्यायला पाहिजे, आणि आज तुम्ही घेतला ना, तुम्हाला नक्की विश्वास आहे की आपण याच्या शेवटपर्यंत करू. अनेक टपरे आहेत बोईसरमध्ये, ठिकठिकाणी विकले जातात, अनेक ठिकाणी आम्ही पकडून दिलेले आहेत. पण विषय एक छोटंसं उदाहरण देतो मी तुम्हाला. एक शिक्षक माझ्या ऑफिसला 3-4 महिने आधी आलेले. ते पोलीस स्टेशनला जाऊन थकले, सर्व ठिकाणी जाऊन थकले, बोलते माझ्या पोरांना ड्रग्सची सवय लागली, आणि तो त्याच्यासाठी माझ्याकडे रोज पैसे मागतो आणि मला मारायला लागले नाही. हा मारतो. तो शिक्षक बिचारा स्वतःचं घर सोडून भाड्याने घर घेऊन राहत होते, आणि एका घरी नाही राहायचे, प्रत्येक 2-2 महिन्याला ते घर चेंज करायचे, कारण त्यांना त्या पोराला ते घर माहिती पडायचं. म्हणजे एवढे, म्हणजे विचार करा, ही साधी गोष्ट नाही ज्याच्यावर होत आहे ना. कारण माणूस कितीही मजबूत असला, पोरांसमोर हा हतबल होतो, त्याची ताकद तिथे संपते, तो त्याच्या पुढे काहीच करू शकत नाही. आज आपण सर्वांनी प्रयत्न केले, आपण थकले, प्रत्येकाला त्याचं मूळ माहिती पडलेलं आहे की ह्याचं मूळ काय. हे गांजा, ड्रग्स, त्या गोळ्या जे काय विकले जातात त्याचं मूळ काय. त्याचं मूळ आहे टपरीवाले. टपऱ्या का पाहिजेत आपल्याला बोईसरमध्ये सांगा तुम्ही. औषध विकतात, पोरांच्या शैक्षणिक वस्तू उपयोगी विकतात, फक्त समाजाला संपवण्याच्या वस्तू विकतात. कशाला पाहिजे टपऱ्या. आणि सर्व बेकायदेशीर आहे ना. जर आपल्याला या गांजा, ड्रग्स जे काय याला संपवायचं असेल तर सर्वात आधी हे टपरीवाले उठावे लागतात. आता मी त्या दिवशी टपरी या 4-5 जे उठवले, आम्हाला 1-2 जणांनी फोन केले, आणि त्यांचा सल्ला होता मला, हे विजय तू टपरीवाल्यांच्या मागे का लागलाय, त्यांचा पोट आहे ना, तुला त्यांचं पोट दिसत नाही का. ठीक आहे ना, त्यांचं पोट आहे ना, गांजावाल्यांचा पोट आहे, ड्रग्सवाल्यांचा पोट आहे, केमिकलवाल्यांचा पोट आहे, कसाबचा पण पोट होता ना, त्याला का आपण पकडला आणि मारला. जो देशाच्या विरोधात काम करेल तो समाजातून त्याला संपवणं हे प्रत्येकाची जबाबदारी आहे. आणि मी संजयभाई प्रभागांना विनंती करतो, आपल्या पंचकृषी जेवढ्या बेकायदेशीर टपऱ्या आहेत त्या आधी उठवा. एवढं तुम्ही थांबतो. जय हिंद. ते गंभीर विषय आहे आपल्यासाठी. काय 2-3 वर्षा अगोदर राणी शिंगावला ते प्रकार घडलं होतं, आणि तिकडे एकाने कोयतारीवर वार केलं होतं, आणि तिकडच्या लोकांनी मोर्चा पण काढला होता पोलीस स्टेशनला, आणि एकाला अटक पण केलं होतं. अटक केल्यानंतर तो सुटून आल्यानंतर परत तो धंदा चालू आहे त्याच्या खाली काम. आपल्या सर्वांची विनंती आहे की आपण एकजूट होऊन पोलीस स्टेशनला सांगून जे धंदा जोरात चालू आहे त्यांच्यावर तुम्ही ऍक्शन घ्या, एवढीच विनंती करतो आम्ही. गंभीर आहे. जेव्हा पण सगळे आपण टीव्ही लावतो आणि काही गंभीर विषय आपण बघतो, एखाद्या विमानाचा अपघात झाला, एखादा पाण्याच्या प्रवाहात कोणी बुडलं, किंवा कुठे ड्रग्स सापडलं, आपल्याला असं वाटतं की माझ्या विमानाचा अपघात नाही, मी पाण्यात नाही उडणार, किंवा माझ्या कोणी रिलेटिव्ह ड्रग्स नाही घेत. हे सगळं प्रत्येकाला असंच वाटतं की हे सगळं माझ्या बाबतीत नाही घडणार. म्हणजे आम्ही जेव्हा मूव्ही बघायला सुरू केलं त्यावेळेला अमिताभ, मिथुन यांच्या पिक्चरमध्ये सर्व ड्रग्सच्या विरोधात मांडणार होतो, आणि मग ते असं वाटायचं की हे सगळं तिथे हायफाय लेवलला चालतं, आपल्याकडे काय असं होणार नाही. परंतु ते सगळं अगदी गावखेड्यात पुरलेलं आहे. त्याचे मॅन्युफॅक्चरर इथले आहेत, त्याचे सप्लायर इथले आहेत, त्यांना पाठीशी घालणारे इथले आहेत. म्हणजे सुरुवातीला ज्याला टपरी टाकायची असते ना, कुठल्या तरी भाईकडे येतो, भाई मेरे को टपरी लगा, भाई सांगतो की मेरे को क्या देगा, भाई आपका सिगरेट का पैकेट
सरासरीवरनं येत होतो, टोल नाका क्रॉस केला आणि एका टपरीवर चहा प्यायला थांबलो. चहा प्यायला त्यांनी पैसे विचारले, त्यांनी काहीतरी सांगितलं, 400 रुपये त्याला दिले. म्हणजे की साहेब मला 10 नंतर यांना टपरी बंद करतो, तर आम्हाला मदत करा. असा यांना फोन लावता मी म्हटलं साहेब आपली गावातली पोरं आहेत, त्यांना कशाला टपरी बंद करतात. म्हणजे सगळी 8-9 वाजेपर्यंत चहा विकतात, नंतर चहा सोडून सगळं. तर ही फॅक्ट आहे, तिथे चहा सोडून बाकीचं सगळं मिळेल. आणि हे मग आपण सांगतो की पोलिसांनी कारवाई करायला पाहिजे, आपण पकडून मारलं पाहिजे महेश भाईंनी सांगितल्याप्रमाणे, किंवा मग काहीतरी बॅनर्स लावले पाहिजे. बघा, प्रत्येक कायद्यामध्ये प्रत्येक गुन्ह्याला जी काही तरतूद आहे ती थातूर राहतो. म्हणजे मी सांगितलं की मला अतिक्रमण काहीतरी हटवायचं आहे माझ्या गावात केलेलं, आणि तुम्हाला न बांधता सांगता जर कोणी बांधकाम केलं असेल तर त्याला किती दंड आहे, तर त्याला दिवसाला 5 रुपये दंड आहे. तर समजा एखाद्याला अटक झाली आणि 2 दिवसाची पोलीस कस्टडी मिळवून सुद्धा त्याला बाहेर पडणार असेल, तर आपल्याला म्हणजे आपण कोणाला तक्रार करणार ना, दुनिया आपल्याकडे तक्रारी घेऊन येते की इथे कोणी लोक बसली आहेत, त्यांच्याकडे सगळ्या समाजातली लोक, सगळ्या तळागाळातली लोक तक्रार घेऊन येतात, आणि मग ती तक्रार आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. आता आपण कोणाकडे तक्रार घेऊन जाणार? मला असं वाटतं की आपण डिसिजन्स देऊया. एकतर ती टपरी किंवा तो टपरीवाला बोईसरमध्ये राहिलाच नाही पाहिजे, त्याला इथनं हद्दपार करायचं. ज्या कोणाचं नाव समोर येईल त्याला पोलिसांना सांगून एकतर तडीपार करायचा, तो इथला रहिवासी नाही पाहिजे, त्यांनी इथलं सगळं विकायचं आणि निघून जायचं. अशा प्रकारची काहीतरी कारवाई होईल की जर मला गांजा विकताना किंवा असले काही अंमली पदार्थ विकताना जर मी सापडलो, तर हे सगळे एकत्र येतील, मला इकडलं विकायला लावतील आणि पाठवून देतील. जर आपण त्यांना जिल्हापार हद्दपार इथून केलं तरच थोडीफार भीती कोणाला तरी येईल. पोलिसांनी सांगितलं की याला अटक झाली, आता तुम्ही जा घरी, तो 2 दिवसांनी 3 दिवसांनी परत येणार आणि त्याच ठिकाणी आणखी 4 लोकांना घेऊन धंदा करणार आणि मग टार्गेट करणार. प्रभाकर भाईनी कंप्लेंट केली, बरोबर समीर होता, आता हाय काय धंदे करतात ते बघू, आणि तो आपल्या मागे लागला. त्याच्यापेक्षा बघा भाई, तुम्हीही चुकलात, मीही कधीतरी चुकलेलो, तेव्हा कदाचित ही लोक आपल्या विरोधात असतील. पण जेव्हा तुम्ही एखाद्या चांगल्या गोष्टीला हात घातला, एका फोन कॉलवर सगळे आले, म्हणजे जर चांगलं करायला गेलो तर दुनिया पाठीशी उभी राहते. जर पाठीशी उभी राहते तर ठोस निर्णय पण घ्या. ठोस निर्णय घेऊन पोलिसांना सांगितलं की साहेब ह्याचा व्यवसाय इथे नसायलाच पाहिजे. समजा तो गाळ्यामध्ये विकत असेल, दुकानात विकत असेल, साहेब ह्याचं इथे दुकान असलंच नाही पाहिजे. ह्याच्यावरती बऱ्याचशा मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केलेलं आहे. मंजुनाथ सिंगे एसपी असताना आपल्याकडे, मी SC/STचा पोलीस अधीक्षक कमिटीचा मेंबर आहे, त्यावेळेला पालघरला एक असंच इन्स्टंट घडलं आणि त्यामध्ये बऱ्याचशा संघटनांनी, म्हणजे ज्या पोलीस कमिटीवरती होत्या, त्यांनी सगळ्यांनी ऑब्जेक्शन उपस्थित केलं. नंतर बोईसरमध्ये सर्च ऑपरेशन झालं. बोईसरचा धुळीपूजा असेल, संजय नगर असेल, काटकरपाडा आणि दांडीपाडा आणि रेल्वेचा काही भाग. आणि त्याच वेळेला आपली काही चेकपोस्ट टाकण्यात आल्या, जसं आपला गदापाडामध्ये एक चेकपोस्ट टाकण्यात आली. पण ह्या चेकपोस्ट फक्त तो सर्च ऑपरेशन तेवढ्यापुरता मर्यादित राहिला. चांगलं काम केलं पोलिसांनी, पण एखादं इन्स्टंट घडल्यानंतरच काही घटना पोलीस हाती घेतात. ते न होताना पोलिसांना पूर्णपणे माहिती आहे की कोण कुठून काय विकलं जातं, कुठल्या भागात विकला जातो, कोण विक्री करतो. पोलिसांचं टार्गेट काय आहे की आम्ही हे गांजेडीला पकडलं तर त्याला आम्हाला पोसावं लागतं, आणि उद्या उठून तो जर त्या ठिकाणी मेला तर त्याची जिम्मेदारी त्यांच्यावर घेते. हे सगळं वाचण्याकरता पोलीस थातूर मातूर कारवाई करतात आणि या सगळ्यांना सोडून देतात. आता जसं समीरने आपल्याला म्हटलं की ही कारवाई अशीच असली पाहिजे की जे लोक आपल्याला माहिती आहेत की या लोकांना तडीपार केलंच पाहिजे. मग भले तो गांजा विकणारा असू दे, गांजा ओढणारा असू दे, गांजा ठेवणारा असू दे, किंवा दुकानदारामध्ये जसं आपल्या शहांनी सांगितलं की ते एक पेपर ठेवतात, ह्या अशा सगळ्या लोकांना हद्दपार करा. आणि ही जिथपर्यंत झळ त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही तिथपर्यंत हे काम थांबणार नाही. आणि अशी आहे की मुलांना, आपल्याला असं वाटतं की आपली मुलं आहारी जातात, पण तसं नसतं. मुलांना हे आहारी लावण्याचं काम एक सर्रासपणे केलं जातं आणि त्याला टार्गेट स्कूल, कॉलेजेस ह्यांना मोस्टली ते लोक टार्गेट करतात.
मुलांना कशा एखाद्या तुमच्या खाद्यपदार्थामध्ये, आता हे अवेअरनेसचे प्रोग्राम्स आहेत जे प्रत्येक शाळेमध्ये झाले पाहिजेत, प्रत्येक विभागामध्ये झाले पाहिजेत. हा एक मोठा भाग आहे आणि आपण सगळेजण, सगळे मान्यवर, संजय भाई असतील, प्रशांत समीर आहे, चंद्रकांत दादा आहे, अभिष आहे, सगळी मंडळी आहे इकडे, सगळ्यांनी एकत्रित येऊन ही मोहीम काही छोटी नाहीये की आपण आज मिटिंगा घेतल्या, आज आंदोलन केलं आणि संपलं, तसं नाही. हे तात्पुरता दाबलं जाणार आणि परत नव्याने उभं राहणार, ते त्याच मोठ्या पद्धतीने उभे राहणार. आणि म्हणजे हे जे आंदोलन आहे हे तुम्हाला आता तात्पुरता करून चालणारच नाहीये, चालतच राहणार आहे. त्याला सगळ्यांनी आपल्याला एकत्र यायचंय आणि हे आंदोलन पुढे ठेवायचंय. सगळ्यांनी इथे आलात, मी मुद्दामून भारत मातेचं वंदन करून सुरुवात करतोय, कारण या देशाला जर नष्ट करायचं असेल तर कुठली गोळी, बॉम्ब किंवा कुठला तरी मोठा अटॅक नसावा, तर आपण तरुणांना कुठल्या तरी मध्ये अडकवायचं आणि त्यांना हा पोखरत जायचं. असं पंजाबपासून सुरुवात झालेली मुवमेंट ही अरुणाचलपर्यंत, अरुणाचलपासून खाली तामिळनाडू, केरळपर्यंत अशी चारी बाजूनी ज्यावेळी फिरत होती त्यावेळी बोईसर ही मागे नाही राहणार, मी बोईसर नाही, पालघरही मागे राहणार नाही, अशी कंडिशन या इकडे उपस्थित झाली. आपण सायकोलॉजीचा विषय केला. मी जरा थोडंसं विस्तृत की ज्यावेळी लहान मुलगा असतो त्याचं सगळेजण ऐकतात किंवा त्याला कोणतरी ऐकायचं असतं. ज्यावेळी तो तरुण होतो, तरुणाच्या पुढे जातो, त्यावेळी त्याच्याकडे एक जबाबदारी येते. पण जे मधलं वय आहे, ज्याला ऍडोलन्सेस असं म्हटलं जातं, मी शिक्षकांना सर्वप्रथम वॉर्न करेन याच्या संदर्भात की ऍडोलन्सेस हा असं वय आहे की जिच्यामध्ये मी मुलगा लहान पण नसतो आणि मी मोठा पण झालेला नसतो. मी जर मोठ्या माणसासारखं वागायला गेलो तर तू घोडा झालास का असं विचारतात, आणि मी जर लहानासारखा वागायला गेलो तर सांगतात अजून तू बच्चा नाही आहे का. ह्या कुठेतरी कन्फ्युजिंग मध्ये त्याच सायकोलॉजीवर पहिला आघात पडला जातो, ते ज्याच्यामध्ये त्याचे शेजार, त्याचा मित्रवर्ग आणि ते हे करायचं. मी अजूनही सांगतो, आजाराला तुम्ही प्रत्येकाला आजाराला उत्तर देत होते, या इकडे कसं कसं हे नष्ट करायचं याचं हे होतं, पण हा आजारच होऊ नये म्हणून काही काही गोष्टी कराव्या लागतील ज्या करण्यासाठी. कारण हे दोघं आहेत, यांच्याकडे छडी आहे, प्रभाकर भाईंकडे चांगली छडी आहे, संजय भाईंकडे चांगली छडी आहे. माझं काम मी समजवू शकतो, आम्ही लहान लोकांना समजवू शकतो, एवढं मी करायला आज या इकडे आलेलं आहे. ज्यावेळी आपण गावाकडनं पालघर जिल्ह्याचं ट्रान्सफर कसा झाला तो बघा. तो गाव एक होतं, आमचं जिल्हा एक छोटंसं गाव होतं, ते हळूहळू शहरीकरण, MIDC आली, टॅप्स आली, आपण शहरीकरणाला वळलो. जसं शहरीकरण येतं, जसा त्याच्याकडे विकास येतो, त्याचबरोबर तो विकास येताना एक काहीतरी अजून आपला काहीतरी घेऊन येतो. त्यातला सर्वात मोठा रोग म्हणजे हा अंमली पदार्थ आहे असं आपल्याला वाटतं. 18 ते 35 वयोगटातला हा देश आपण नेहमी सांगतो त्याप्रमाणे. तर त्याप्रमाणे या जसे जसे तुम्ही विकास घेऊन येतात तसे तसे माफिया पण, म्हणजे जसा तुमचा विकास पुढे असतो तसा पाठीपाठी माफिया येतात. ते माफियाकरण आज पालघरमध्ये, कॉलेजमध्ये आणि शाळेमध्ये दिसतंय, सगळ्यांना माहिती आहे आणि सगळ्यांच्या परिचयातला असून सुद्धा हा रोग काय आपल्याकडनं जात नाही, ही कंडिशन या इकडे आहे. त्याला आळा घालण्याचा प्रकार, आता ह्याच्यामध्ये सुद्धा टेक्निकल काही प्रॉब्लेम आहेत जे पोलीस खात्याला आम्हाला किंवा सरकारला मोठ्या प्रमाणे त्रास देतात. 47 प्रकारचे ड्रग्ज हे मान्यता प्राप्त झालेले आहेत, मात्र त्यातल्या फक्त 16च यांना शिक्षा आहे. उरलेले 31 ड्रग्ज, मी परत एक साधं उदाहरण देतो. आपण खसखस घेतो, बरोबर आहे, जी खसखस अमेरिकेमध्ये बॅन आहे का, तर ते अफूची सुरुवात असल्यामुळे. आपल्याकडे खसखस चालू, आपल्याकडे मी त्यांनी चांगली उदाहरण दिली, क्लीनर आहे, कफ सिरप वगैरे जी गोष्टी आहेत, किंवा ओव्हरडोस ऑफ स्लिपिंग पिल्स आहेत, किंवा बाकीच्या अशा पिल्स आहेत ज्याला प्रिस्क्रिप्शनची गरज नाही, मात्र ज्या डोकेदुखीला वापरल्या जातात. मी काही देशामध्ये त्या गोळ्या बॅन आहेत ज्या आपल्याकडे सर्रास मिळतात, त्या सुद्धा ड्रग्ज मध्ये येतात. म्हणजे आपल्याला नुसतं टपऱ्या नाही करायच्या, या टपऱ्याची सुरुवात ही लत कधी लागते तिथपासून सुरुवात करा. आयोडेक्स पावाबरोबर खाताना मी माणसाला बघितलं, आयोडेक्स पावाबरोबर नशा ही नशा आहे. आता विचार करा, आयोडेक्स घेतलाय, कोणाला वाटेल माझी कंबर दुखते म्हणून मी आयोडेक्स घेऊन देतो, तो पावात चपातीत लावून खातोय आणि ती ड्रग्सची सुरुवात होते. मग तो कफ सिरपकडे जातो, मग तो कोरेक्सकडे जातो, मग तो त्याच्यानंतर मोठ्या नशेमध्ये जातो, शेवटी पावडर आणि लास्ट इंजेक्शन. अत्यंत खतरनाक प्रकार. माणसाची बॉडी हळूहळू बॉडी खराब करण्यात असेल तरी ठीक आहे, मानसिकता खराब होते. आणि ज्यावेळी या युवकाची मानसिकता खराब व्हायला सुरुवात होते ना, त्यावेळी समाजाला सर्वात मोठा अटॅक असतो. त्यामुळे मानसिकता, आता ती मानसिकता कुठे गेल्याची. मी आता शिक्षक इकडे आहेत, मला खूप आनंद वाटला सर की तुम्ही शिक्षक आणि
शाळेच्या प्रतिनिधींना पण आपण या इकडे बोलवलं. शिक्षकांचं इकडे काय काम आहे तर आजपर्यंत योग कोणी करायचा तर तो म्हाताऱ्या लोकांनी करायचा, असं एक कुठली तरी भावना होती. आज योग हा वर्ग तुम्हाला कंपल्सरी घ्यावा, ऑलरेडी कंपल्सरी आहे पण तो घ्यावाच लागेल. कारण ती जी मानसिक शांतता आहे ती योगानेच मिळते असं वाटतं. तुम्ही दोघांनी सर्वांनी, माझं म्हणणं सर्वांनी छडी हातात घेतलेली आहे. आपण त्याला आळा घालू, 100% आळा घालू, परंतु तो आजाराचं मूळ कुठेतरी जिकडे आहे ते सुद्धा काढायचं आपण सर्वजण मिळून प्रयत्न करा, एवढीच इच्छा व्यक्त करतो. परंतु आज मी सगळ्यांना धन्यवाद देतो, इकडे सगळे जमा आहेत या सगळ्यांना आभार पण मानतो आणि धन्यवाद पण देतो. कारण ह्या गहन विषयावरती आपण एकत्र आलो. खरंच ज्या वेळेला प्रभाकर भाईने हा विषय उचलला, त्याने एक बाईट दिली आणि त्या बाईट नंतर सगळ्यात चांगली गोष्ट आहे की पोलिसांनी त्याची दखल घेतली. खास करून मी नाईक साहेबांचं धन्यवाद मानेल की त्यांनी स्वतः सगळ्या टपरीवाल्यांना बोलून आणि त्यांना दम दिलेला आहे की हे जर मला आढळलं तर तुमच्यावर मी असं कलम लावेल तर तुम्ही आयुष्यात सुटणार नाही. आणि ते फार गरजेचं होतं, कारण आपलं एक लिमिटेशन आहे आणि त्या लिमिटेशनच्या बाहेर आपण काम करू शकत नाही. कारण कायदा आपण हातात घेतला तर शेवटी कायदा कोणाला पण सोडत नाही. आपण सगळे जरी जमा झाले आणि त्याला सोडवायला गेलो की ह्याने का मारलं, त्यांनी योग्य मारलं, योग्य काय योग्य आपण ठरवू शकत. पण त्याच्यावर उपाय काय? जेव्हा प्रभाकर भाईने मला सांगितलं आपल्याला असं असं एक नियोजन करायचं आहे, म्हटलं आपण सगळ्यांना जोडू लागेल. आम्ही बसलो होतो त्या दिवशी एकत्र, पंकज पण होता. तर त्याच्यामध्ये एक असं चर्चेमधून विषय निघाला की शाळेचे मुख्याध्यापक असतील, प्रत्येक पक्षाचे नेते मंडळी त्या त्या ठिकाणचे, खास करून ग्रामपंचायतचे सरपंच आणि ग्रामसेवक, अशा सगळ्यांना आपण एकत्र केलं तरच ह्या विषयावरती आपण मार्ग काढू शकतो. कारण आता सगळ्यांच्या बोलण्यावरून एक लक्षात आलेलं आहे की प्रत्येकाने प्रयत्न केलेले आहेत, अर्ज दिलेले आहेत, माणसं दाखवलेली आहेत, पण त्याच्यावरती ठोस अशी उपाययोजना झालेली नाही. मग ठोस उपाययोजना करायची तर काय करायला पाहिजे की सगळ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये असला तरच ते होऊ शकते. आणि आज चांगली सुरुवात झालेली आहे. अजून बरीचशी मंडळी आज बाहेर आहेत, काही कुठे फिरायला गेलेले आहेत, काही मिटिंगला गेलेले आहेत पक्षाच्या वगैरे, परंतु सगळेजण ह्याच्यामध्ये सहभागी होतील कारण त्याचं नेतृत्व प्रभाकर भाई करतात. आता प्रभाकर भाईची जी इमेज आहे ती अशी आहे, बंद कर, आणि हीच इमेज ह्या गोष्टीसाठी गरजेची आहे. कसं असते की एखादा माणूस जातो आणि तो टपरीवाल्याला सांगतो अरे तू हे बेस्ट आहे, तो आपल्याला दम देऊ शकतो. परंतु अशी माणसं तिकडे उभी पाहिजेत की ज्या माणसांना तो घाबरला पाहिजे. म्हणजे भीती कोणामुळे वाटते हे पण महत्वाचं आहे की आपण समजा 4 असेच लोक गेले आणि टपरीवाला तो टपरीवाला सगळं आपल्या कानाखाली वाजू शकतो. पण काही लोकांची इमेज अशी असते त्या लोक नक्कीच त्यांना घाबरतात, आदरयुक्त घाबरतात. इतर भीती नाही सांगत मी, परंतु आज नेतृत्व खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तीने घेतलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण सगळे हे जे अयोग्य गोष्ट चाललेली आहे, तर ड्रग्स म्हणजे काय हे सगळ्यांना माहित आहे. आज आपण बघतो ऍक्सिडेंट होतात, लहान लहान मुलं दारू पिऊन ऍक्सिडेंट करतात, कोणाचे जीव जातात, आता घटना आपण बघतोय सगळ्या. आणि अशा परिस्थितीमध्ये आता त्या दिवशी पंकज आणि बसलेले पंकजने आम्हाला गोष्ट सांगितली, मला करून त्याला सांगितली की एक आई सिलेंडरला शेण कुलूप लावून ठेवते कारण तिच्या मुलांनी 3-4 सिलेंडर विकली ड्रग्स घेण्यासाठी. म्हणजे ज्या वेळेला ज्या घरामध्ये ती परिस्थिती असते ते कुटुंब तेवढं सक्षम नसते ह्याच्यावरती उपाय करण्यासाठी, कारण ते हतबल असतात. एक तर मुलगा असं करतो म्हणून ते बाहेर लोकांना सांगू पण शकत नाही आणि कोणाची मदत पण घेऊ शकत नाही. आणि खरं तर ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग जर सगळ्या ग्रामपंचायतचा असेल, सर्व समाजसेवकांचा असेल, सामान्यातल्या सामान्य माणसाचा असेल, तर पोलीस जे त्यांच्यावर आपण सांगतो की त्यांच्या आशीर्वादाने हे सगळं चालते, तर त्यांच्यावर नक्की त्याचा दबाव येणार आहे. कारण सामान्य माणसाची पोलीस पण लढू शकत नाही, परंतु ती दखल आपण घेणं गरजेचं आहे. शाळेतल्या खरं म्हणजे इकडे ह्या परिसरातील सर्व ग्रामपंचायत, ग्रामसेवक आणि सरपंचाची आवश्यकता होती. कारण त्याच्यामध्ये असं नियोजन साधारण होतं की ज्या ग्रामपंचायतच्या एरियावर टपरे किती आहेत त्याचा सर्व्हे करायचा, त्या सर्व्हेनुसार कोण काय बिझनेस करतोय ह्याचं पण आपण रेकी केली पाहिजे. कारण प्रत्येक पानटेकरीच्या एरियात आपले लोक राहतात, पण तो काय विकतो,
काय देतो, तिकडे कुठल्या प्रकारची मुलं जाऊन उभी राहतात. आता पान खाणारे एक वेगळा वर्ग असतो, परंतु हे नशा करणाऱ्यांचा वेगळा वर्ग असतो. आता बरेचशा वेळेला सिडकोमध्ये पण कॉलेजची मुली, लहान मुली, असं मुली पण जातात. विषय काय असतो की आपण मुलांचं एक ठीक आहे, पण मुली पण त्यांच्या जोडीला नशा करतात. हे सगळ्यात दुर्दैव आहे. आपलं दुर्दैव आहे, आपल्या समाजात दुर्दैव आहे. आपण माणूस म्हणून पण ते गोष्ट लाजीरवाणी आहे. आज थीम कॉलेज असेल, आता इकडे बरीचशी कॉलेज आलेली आहे. पूर्वी ग्रामीण भागातल्या मुलांना हे काय समजायचं नाही, पण ह्या कॉलेजमध्ये जी शहराकडून मुलं येतात, खास करून थीम कॉलेज असेल किंवा सेंट जॉन असेल किंवा कुठलंही कॉलेज असेल, ही बाहेरची मुलं ह्या प्रकारामध्ये माहीर असतात. कारण तिकडे हे प्रकार पूर्वीपासून चाललेले असतात. त्यामुळे ग्रामीण भागाच्या मुलांवरती त्याचा परिणाम होतो आणि ते ग्रामीण भागाच्या मुलं पण त्याला सुरुवात करतात. आणि मग ग्रामीण भागात कसं असते, एकदा मुलं गेली घरी, दप्तर टाकलं की आपल्या कुठेतरी झाडाखाली बसतील, कुठेतरी एखाद्या ठिकाणी जमा होतील, मग त्याचा ऑटोमॅटिक प्रसार होतो. पहिली तर गोष्ट ही आहे की शाळेमध्ये याचा प्रचार झालाच पाहिजे की ड्रग्ज बंद करण्यासाठी आपण मोहीम राबवलीच पाहिजे. त्याच्यामध्ये प्रत्येक शाळेच्या संस्था ज्या आहेत त्यांनी खास करून, आणि त्या ज्या शाळा आहेत त्याच्या जे टीचर्स आहेत त्यांनी खास करून ह्या गोष्टीवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. हे बघा, एका वर्गामध्ये साधारण 60 मुलं असतील. त्या 60 मुलं कशी आहेत याचा शिक्षकाला अंदाज. मॅडम मी चांगला विषय मांडला, दुरुस्ती आहे. विषय हा पहिल्यापासून आपल्या मनामध्ये होता, पण गेले 7-8 वर्ष माझी मानसिकता बरोबर नसल्यामुळे नंतर मग 1 वर्ष थोडा प्रॉब्लेम मध्ये असल्यामुळे मी त्याचा हात टाकू शकलो नाही. तुम्हाला आता एकदम ज्याला म्हणतात ना की ज्याचं डोकं ठिकाण असेल तो सगळं काही होऊ शकतो. कारण मी आता एकदम प्रिपेअर्ड आहे आणि ज्या पद्धतीने समाजासाठी ज्या पद्धतीने पूर्वी करतो त्याच पद्धतीने आता करण्याचा, पुढे करण्याचा मानस आपल्या मनामध्ये ठेवून आता कामाला पण उतरलेलो आहे. आणि म्हणून आल्या आल्या पहिला विषय मी, कारण का गेल्या वर्षभरात जे काही अनुभव आले, जे काही बघायला मिळालं, ज्या गोष्टीचा म्हणजे खरोखरच ज्याला म्हणतात ना की अतिशय जवळून मी जाऊन बघून आलो सगळं काय परिस्थिती आहे. तुम्हाला बोईसरची परिस्थिती जर तुम्हाला बघितली ना तर तुमच्या पायाखालची जमीन सरकून जाईल. आतापर्यंत बोईसरमध्ये कमसे कम माझ्याकडे नावाची लिस्ट आहे, म्हणजे त्याच्यावर मी काम केलं ते सांगतो. आतापर्यंत 30 ते 40 तरुण मुलं मेलेली आहेत. दर 30 ते 40 मुलं मेलेली. काही लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले. हे सर्व बघत असताना आता ह्या 8 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्ही फिरलो, रात्री गेला ती फिरतो आम्ही. खास एक टीम तयार केली, जशी पोलिसांची टीम आहे तशी आपल्याकडे पण एक टीम तयार केली. म्हणजे हे सगळं करण्याचा अभ्यास झाला पाहिजे आपल्याला. त्यावेळी येऊन बोलणार काय हा पण मला विचारतो, कारण आपल्याला तो शोक नाही, आपण ते कधी नशा केली नाही. ज्या समाजामध्ये आपण जन्म घेतलेला आहे त्या समाजाचे आपण काहीतरी देणेकर आहोत. आणि नशा करणारे, विकणारे यांना जात धर्म भिधर्म काही मिळत नाही. त्यांना पैसा हा त्यांचा धर्म आहे. त्यांना पैसा कमवायचा आहे, त्यांना मोठं व्हायचं आहे, त्यांना गाड्या फिरवायच्या आहेत आणि त्यातून काही कोणाचा संसार उद्ध्वस्त होऊ दे, कोणी मरू दे, कोणी काय करू दे, पण त्याच्या घरातला कोण निंब होत नाही तिथपर्यंत त्याला काही त्याची महत्व त्याला काही कळत नाही. त्यामुळे ह्या सर्व गोष्टीचा विचार करून जी परिस्थिती आजची ह्या जिल्ह्यामध्ये आहे, म्हणजे आपण तुम्ही उडता पंजाब बघता तसा उडता पालघर जिल्हा झालेला आहे. मला ह्या नुसती एक व्हायरल माझा जो हा झाला व्हिडिओ, मला मुलग्याच्या सरपंचांचा फोन आला, नवापूरच्या लोकांचा फोन आला, तारापूरवरून फोन, डहाणूघरातून फोन आला, अशा बऱ्याच ठिकाणून बऱ्याच भागातून फोन आले. आपल्या लोकांचे फोन आले तर बरोबर आहे, त्यांची जी परिस्थिती सांगण्याचे फोन आले. कारण काय तुम्हाला माहिती आहे, मच्छीमार समाज पावसाळ्याला मोठी बंद झालाय तर ते बिचारी मुलं बसलेली असतात एकदम, आणि ते तरुण आणि एकदम मजबूत काम करण्यात पोर असतात, ती पण याच्या मागे हात द्यायला. ही आपल्या ग्रामीण भागातली ही परिस्थिती आहे. तुम्ही आदिवासी भागाचा आदिवासी मुलांना कधीच ह्या नशेचं माहित नव्हतं. त्यांना फक्त मीडिया आणि दारू आणि पान ह्याच्या पद्धतीने का माहित नव्हतं. परंतु आदिवासी भागांमध्ये पण ही सर्व म्हणजे आतापर्यंत ही 14 माझ्याकडे 14ची लिस्ट आहे. ही 14 जे नशेचे आहेत हे सर्व इकडे पसरलेले आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो कोण कोण आहेत.
गुटखा म्हणजे टपरीवर पण मिळतो, टपरीवर पण मिळतो. आणि गुटख्यामध्ये एवढं काही त्यांनी सगळं घाण करून ठेवलं ते गुटख्याची, कारण ते गुटखा खायला परिस्थिती आपण सगळ्यांना माहिती आहे काय होतं ते काय नाही. महाराष्ट्रामध्ये बंदी असून सुद्धा बाकायदा गुटखा विकला जातो आणि हे खरं पोलिसांच्या सहकार्यामुळे विकला जाते, कसं ते काय खरं आहे, त्यात काय वाद नाहीये. प्रत्येक 2 नंबरचा धंदा पोलिसांना हाताशी धरूनच केला जातो. ही समाजाला माहिती आहे, सगळे जग जाहीर आहे. परंतु आपल्याला एक वेळ आपण जर मनापासून काही चांगला विषय ठरवले आणि आपण जर आपल्या मनामध्ये एक पक्की जिद्द पकडली ना, तर त्याला आपण पुरं व्यवस्थित नेऊ शकतो आणि संपवू शकतो, ही मला खात्री आहे. आणि मला एवढा विश्वास आहे माझ्या तुमच्या सर्व लोकांवरती, कारण मी संजयला भेटलो, जळ्याला भेटलो, त्यांनी माझं कौतुक केलं. त्यांनी मला सांगितलं आम्ही तुमच्या पाठीशी पूर्ण आहोत, तुम्ही काही पक्ष काही बघू नका, अशा प्रकारे मला सर्वांनी सांगितलं. आणि आता हे सर्व बघून माझी आता आणि ताकद वाढली. मी गेले 4 दिवस कंटिन्यू झाडा मारतोय, पोलिसांनी बिंदा झाडा मारतोय. तुम्हाला एक जण बोलला कुठे पुढे येतो ते ऐकायला लपडी नको, मला आता काय मेली गोबडी कशाला वेळ आलीशी, आपल्याला काय फरक पडत नाही. उद्याला कोणी आला तू नाही म्हणतो काय तू घरतुरले असतात, तू कुठे पण काय पण घुसकून जातात, ती नशा त्याची आहे. नशा मिळाली नाही ना तर त्यांना काही करावं वाटते, अशा नशा याच्यामध्ये आहे. यांनी सांगितल्याप्रमाणे तो ब्रेड लावला मी स्वतः बघितलं. म्हणजे आताच्या परिस्थितीमध्ये आणि सर्व याच्यामध्ये कोण आहे, कुणी 40-50 वर्षाचे कोण नाही मिळत. सर्व शाळकरी मुलं आहेत, कॉलेजची मुलं आहेत, तरुण मुलं आहेत, जी बेकार फिरतात ती मुलं आहेत. आणि ती मुलं करताना तुम्हाला काय वाटते का ते करत ते नशा करतात आपल्याला काय होत नाही असं नाही. पण त्या नशेमध्ये तुमची आई बहीण कोणी बाहेर निघली तर तिला पण ते पकडायला कमी करत नाही, ही परिस्थिती आजची आहे. आणि म्हणून सामाजिक दृष्ट्या सर्व गोष्टीचा विचार करून आपण ह्या गोष्टीमध्ये सर्वांनी नुसतं माझ्या बरोबर राहून नाही, अगदी पुढे जाऊन आपण काम करायला पाहिजे. आणि तुम्हाला एक शब्द देतो, काही कोण सांगितलं तडजोड व्हायला तर तो कामा नाही, बरोबर आहे. तुम्हाला एक शब्द देतो आपण, की जी आम्ही कमिटी जे बनवू, जे काय आम्ही सर्व एकत्र जी पोरं, कारण सर्वांना तुम्ही सर्व बरोबर असता, पण छोटी 4-5 लोक 10 लोक महत्वाचे लोक असायला पाहिजेत. कारण आपण सर्व जर पोलीस स्टेशनला गेले तर बसायला पण जागा नसेल, पण 4 प्रतिनिधी आपले गेले तर तिथे नीट होऊन चर्चा करू शकतात. अशा 4-5 जे लोक आपण घेणार आहोत, मी सर्वांना सांगून देतो, कुठलाही व्यक्ती तडजोड करणारा नसणारच नसणार, कुठेही. मी हे केल्यानंतर सुरू केलं, एकाला निरोप दिला, म्हणजे बाबा तो सुरवे कोण आहे, त्याला निरोप त्याला बोलव, बाई कशाला त्याला बोलव, तो काय यायला तयार ना. फक्त त्यांनी निरोप आला, काही निरोप आला तर तुम्हाला मी काही सांगत नाही, परंतु जेव्हा निरोप आले मी त्याला बाबा रे तुला जे करायचे तू कर, एकतर हा धंदा सुरू, त्याला तो आला निरोप घेऊन, त्याला सांगितलं त्याला बोलव, त्याला मी हात जोडतो, बाबा रे आतापर्यंत केलं, फार कल्याण केलं समाजाचं, ह्याच्या पुढे तुझं कल्याण चालणार नाही, तू आपल्या बेडिंग बिस्तरा बांध आणि मोर्चाच्या बाहेर जा, काय तुम्हाला काशी करायची तुम्ही तिकडे करा, इकडे काय करायचं नाही, हा माझा निरोप आहे, हा त्याचा माझा निरोप त्याला दे. बाकीच्या तडजोडी तू माझी करू नको, माझ्या वजनाच्या 10 पटीने का 100 पटीने काय आलं तरी मला त्याची गरज नाही. मी फक्त जे काय करणार आहे आता माझ्या समाजासाठी मला करायचं आहे, त्यामुळे कुठलीच तडजोड कुठे कोणीच करणार नाही. संजय भाई मजबूत आहेत, आम्हाला कमवायला बरेच रस्ते आहेत तर कमवायला, पैसे कमवायला सगळ्यांना रस्ते आहेत, त्यामुळे आपण सगळ्या गोष्टीतून आपण ते परिपूर्ण राहणार. काही तुम्ही मनामध्ये कोणाच्या मनामध्ये कोणी सांगितलं ना तरी धडाच्या चल घेऊन ये रे बाप चल, प्रभाकरने तडजोड केली किंवा संजय भाऊने फोन केला ह्यांनी तडजोड केली, हे समोर करायला पाहिजे. मागे बोलू का तुमच्यामध्ये आमच्यामध्ये खूप टाकले लोक असणार, कारण काही राजकीय लोक ह्यांच्याकडनंही हप्ते घेतात, हे पण आमचे निदर्शन झालेले आहे. राजकीय लोक पण घेतात, पोलीस घेतात, पत्रकारही घेतात, काही लोक पत्रकारही घेतात, पण सर्वांना आपल्याला सांगायचं आहे. कारण शेवटी त्यांना हेच सांगायचं, तुम्ही घ्या कुठून पण घ्या, पण इकडे विषय करू नका, इकडे ह्या बाबतीत काही बोलायचं नाही. बाकी तुम्ही काय पुढे तोडपाणी करशील त्याला आमचं काही घेण्याचं नाही, पण ह्या अंमली पदार्थामध्ये कुठल्याही बाबतीत कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही. अशा प्रकारे आपण त्या सगळ्यांना हात जोडून तुला विनंती करूया. कारण शेवटी कसं असते, एखाद्याला काय नसेल, आता काही लोक असतात आता पोलिसांना, मी एसपीकडे गेल्यानंतर एसपी साहेब मला बोलले, अरे राहुल तुम्हाला काय मदत पाहिजे या बाबतीत, अंमली पदार्थाच्या विरोधामध्ये
तुम्हाला पोलीस डिपार्टमेंट, अख्ख्या जिल्ह्याचं पोलीस डिपार्टमेंट तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला जे पाहिजे ते सांगा, आम्ही तुमच्यावर करायला तयार आहोत. म्हणजे साहेब मला पोलीसच आमच्याकडून नंतर करतात हे आमच्या निदर्शनात आले आहे. मला काय तुमच्याकडे नाव होती ते द्या. तुम्ही विचार करत नाही. मी बाकायदा नावं लिहिली, ती नावं पोलीस स्टेशनला दिली, साहेबांना दिली. म्हणजे साहेब ही घ्या नावं, ही नावं घ्या. म्हणजे हे तुमचे हप्ते घेतात, कोण कुठे घेते, नावानिशी देऊन टाकलं. काय आपल्याला फरक नाही पडत, जे आहे ते देऊन टाकलं. म्हणजे त्यांनी पण लगेच ऍक्शन सुरू केली आणि म्हणून त्यांनी ती ऍक्शन सुरू केली. त्यांनी सरळ सांगितलंय कुठल्याही परिस्थितीमध्ये अंमली पदार्थाच्या बाबतीत आमचं पोलीस डिपार्टमेंट कुठेही तडजोड करणार नाही. जे धंदे चालू आहेत ते धंदे बंद होतील, याची जबाबदारी आम्ही घेतो. पण शेवटी तुमची आम्हाला साथ असावी. एकता सामाजिक संस्था के अध्यक्ष शमीम शेख के साथ कविता संखे ने मिलकर प्रभाकर राउल को समर्थन पत्र दिया। बोईसर में अमली पदार्थ को नियंत्रण करने के लिए आपके मन में किस तरह से विचार आया और आप क्या कदम उठा रहे हैं? मैं एक संस्था चलाता हूँ, शैक्षणिक संस्था मेरी है, और शैक्षणिक संस्था के माध्यम से जब हमारे स्कूल के बारे में ही ऐसे 2-3 बच्चे मुझे एडिट हुए मिले हैं, उसके बाद में मैं हर स्कूल के बारे में, बोईसर के बारे में थोड़ा जानकारी लिया है. उसके बाद वो यही पता चला है कि सब अभी यही चल रहा है. और उसके बाद में जब हम लोग घूमना चालू किए तो मार्केट में है, दांडीपाड़ा है, यशवंत सृष्टि है, आजाद नगर, दौद नगर, धूड़ी पूजा, ये सभी जगह पे कोने कोने में जहाँ जहाँ लोग बच्चे बैठते थे तो इनपे हमको एक अंदाजा आया कि ये लोग भी नशा कर रहे हैं. तो ये सब देख के मुझे पता चला कि अभी तो बस तो इस नशा करने वाले सब छोटे बच्चे हैं, 50 के ऊपर कोई नहीं है, सब 30 के नीचे है. तो बस मन में आ गया कि क्या करेंगे, समाज के लिए कुछ देना है. संजय भाई, जो अमली पदार्थ नशा को मुक्त करने के लिए आपने बैठक यहाँ पे जो प्रभाकर राउल जी के नेतृत्व में आई है, और आप किस तरह से कदम उठाएंगे इसके लिए? इसमें हम लोग पहले तो एकजुट होके पुलिस स्टेशन का हम सपोर्ट लेंगे और उसके बाद में हर स्कूल में, मेडिकल में, जिधर से भी नशा का प्रभाव होता है उस सभी जगह पे उन जन जागृति करेंगे. उनको हम समझाएंगे कि ये नशे के बारे में आप कभी भी पैसा कमाने के चक्कर में मत जाना, क्योंकि इसमें एक कुटुंब जिसका बच्चा अगर ड्रग्स लेता है वो कुटुंब उद्ध्वस्त होता है, बच्चा भी उद्ध्वस्त होता है. ऐसे माहौल में छोटे बच्चे पर जो असर पड़ता है वो स्कूल में भी अभी धीरे धीरे सब ऐसे होने लगा है. तो ये हमको पूरा बंद करना है. इसीलिए हर समाज का, हर पक्ष का सब बाजू में रख के हम लोग एक साथ इसके खिलाफ लड़ने जा रहे हैं और आप सभी का सहयोग हमको चाहिए. समीर जी, जिस तरह से आपने कहा कि ये मटेरियल जो है, ड्रग्स वगैरह जो है बाहर से ना आते हुए तारापुर में भी मैन्युफैक्चर होता है, और तारापुर में पिछले बार कुछ कंपनियां पकड़ी गई थी, आज के दौर में कुछ कंपनियां मैन्युफैक्चर कर रही हैं, ऐसा आपको पता है क्या? किसी भी ड्रग्स का कंजप्शन अगर किसी एरिया में होता है, उसका सप्लाई होता है, तो उसका मैन्युफैक्चरिंग कहीं ना कहीं होता है. और तारापुर एशिया की बहुत बड़ी मैन्युफैक्चर इंडस्ट्री है और यहाँ पे सब तरह के बल्क ड्रग्स, सब तरह के इंटरमीडिएट्स और सब तरह के API मैन्युफैक्चरिंग होते हैं. और उसमें बहुत सारे प्रोडक्ट ऐसे हैं उसको अगर बाईपास किया जाए तो वो ड्रग में कन्वर्ट होते हैं. तो मुझे पूरी आशंका है कि बहुत सारी कंपनीज ऐसे ड्रग्स मैन्युफैक्चरिंग करती है. अंतर्राष्ट्रीय बाजार से देश में, भारत देश में आने वाला ड्रग्स अब मुंबई से होते हुए बोईसर तक पहुंच गया है. मुंबई से जाने पालघर जिले के तारापुर औद्योगिक क्षेत्र में आज एक बैठक ली गई, जहां पे ड्रग्स मुक्त करने का एक अभियान चलाया गया. प्रभाकर राउल के नेतृत्व में यह अभियान चला, जहां पे सभी पार्टी के नेता और प्रतिनिधि उपस्थित रहे. बड़े पैमाने पर स्कूली छात्र नहीं बल्कि छात्रों के शिक्षक उपस्थित रहे. आने वाले समय में स्कूली छात्रों को भी अपडेट कराया जाएगा और स्कूल में रैलियां निकाली जाएगी. इसी को लेके कि आज बोईसर में घर घर में ड्रग्स पहुंचने की शुरुआत हो चुकी है, क्योंकि गली मोहल्लों में आजकल ड्रग्स पहुंच चुका है. यह ड्रग्स न सिर्फ सप्लायरों के थ्रू मिलता है, बल्कि आजकल आराम से दवाओं की दुकानों में भी मिलता है, और यहाँ तक कि हार्डवेयर की दुकानों में भी. कुछ नशा ऐसा है जो सिर्फ सूंघने से होता है, कुछ नशा ऐसा है जो जिसे सिर्फ एहसास किया जाता है. कई अलग अलग विभिन्न प्रकार के नशे हैं, और इसी को नशा मुक्त बोईसर बनाने के लिए आज कदम उठाया है. लगभग 50 सालों से यहाँ पे कुछ लोग कार्यरत हैं, लेकिन उन्होंने अब इस कदम को बड़े कठोर दिल से उठाया है.
देखते हैं कहां तक ये सफल होते हैं और कहां तक इनको सफलता मिलती है, क्योंकि पुलिस एक और अपने जो हफ्ते लेने का जो बात बताई गई है कि पुलिस हफ्ता लेती है और यहाँ पे नशे सप्लाई होता है, क्या पुलिस हफ्ता रोक देगी या पुलिस समर्थन देगी? देखते हैं किस तरह से नशा रुकता है। कैमरामैन गुल मोहम्मद के साथ आशा शेख, KN वीडियोस, पालघर।